महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। सज्जन हो, माणसाने वर्तमानात जगणे जास्त चांगले अशा विषयीचा आजचा हा भाग आहे. ऐका तर, 3 काळ आहेत: भूत, भविष्य आणि वर्तमान. या 3 काळामधून माणूस जात असतो. तर भूतकाळ जो आहे तो गेलेला असतो. भूतकाळातलं जास्त माणसाने चिंतन करण्याचं कारण नाही, कारण तो संपलेला असतो. त्याच्यावरची प्रक्रिया होऊन तो मृत झालेला असतो. त्याला परत परत जागं करणं हे काय शहाणपणाचं लक्षण नाही, कारण ते गेलेलं आहे. भूतकाळामध्ये भूत आहे, त्याला जागं करू नका सारखं, म्हणजे त्याच्या आठवणी करू नका. मग चांगल्या असतील तर मग चांगल्या वर्तमानात पण आहेत ना, इथे त्या चांगल्या वर्तमानातल्या जाग्या करा. तुम्हाला याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येईल. त्या भूतकाळामध्ये काल्पनिक निर्माण तुम्हाला कराव्या लागतील, गरज नाही त्याची. त्या मृत आहेत, त्या मृत कल्पना परत जिवंत करून सुखदुःख त्याच्यात पडू नका. याच्यामध्ये सुख कसं होईल वर्तमानामध्ये, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून भूतकाळामध्ये भूत आहे, भूतकाळामध्ये जास्त उकिरडे उकरू नका. नाव्याच्या उकिरडे उकरीत बसले तर केसच निघणार त्याच्यामध्ये, अशी एक म्हण आहे. तेव्हा भूतकाळात शहाण्या माणसाने जास्त रमू नये. भविष्य जो काळ आहे तर तो जास्त भविष्याचं चिंतन केलं तर त्या भविष्यात सुद्धा विष आहे. कारण त्या भविष्यामध्ये आपण सर्व यशस्वी करू असं नसतं, आणि भविष्य त्याच्यातलं विष असल्यामुळे तिथे सुद्धा जास्त वेळ किंवा महत्त्व त्याला द्यायचं नाही. पण काय लोक भविष्यच पाहत बसतात, भविष्याशिवाय त्यांना करमतच नाही. घराच्या बाहेर जरी पडायचं ठरलं तरी ते मुहूर्त पाहणार, भविष्य पाहणार. त्या भविष्यवेत्याकडून की आता किती वाजता घराच्या बाहेर पडावं, तो म्हणणार मग सकाळी 7 वाजता बाहेर पडा, म्हणजे तुम्हाला सगळे शुभ कार्य होतील. आणि मग हा 7 वाजता घराच्या बाहेर पडणार. म्हणजे प्रत्येक पाऊल जरी टाकायचं असलं तरी भविष्य पाहूनच तो चालतो, असा काही एक प्रवर्ग आहे. संतांचा प्रवर्ग कसा आहे? संत म्हणतात की संतांना मात्र विठ्ठल नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. विठ्ठल नाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. विठ्ठल नाम घ्यावे, देवाचं नाम घ्या आणि कामाला सुरुवात करा, असं संतांचं मत आहे. तेव्हा भविष्यम याच्याविषयी जास्त फंदात पडू नका, असं शास्त्रकार सांगतात. आणि तिसरा प्रकार आहे वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये जगायचं शिका, असा आपला आजचा विषय आहे. तर वर्तमान काळामध्ये वर्तमान आहे, मान म्हणजे महत्त्व आहे. त्या वर्तमानामध्ये वर्तन करण्यामध्ये मान मिळाला पाहिजे असं वर्तन करा, मान राखेल असं करा, आणि त्याच्यातच खरं जगणं आहे. तेव्हा वर्तमानात जगायचं शिका, जगणं चांगलं, अशा अर्थाने आज आपण विचार करत आहोत. तेव्हा सुभाषितकार असं म्हणतात, सुभाषितकार म्हणतात, गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिंतयेत, वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणाः. गते शोको न कर्तव्यः, गेलेल्याचा शोक करू नका, कारण ते भूतकाळात गेलेलं आहे, ते मृत झालेलं आहे.
गते शोको न कर्तव्यः भविष्यं नैव चिंतयेत. भविष्याचं चिंतन जास्त करू नका, कारण ते तुमच्या हातामध्ये नाही. पुढे सुभाषितकार असं म्हणतात, वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणाः. खूप खूप ढिगभर गोष्टी पुढच्या काळातल्या त्याने चिंतन करून ठेवल्या, आणि त्या एवढ्या मोठ्या गोष्टी चिंतन केल्या की ज्या शक्य नाहीत, आवश्यक नाहीत, अशा सुद्धा गोष्टींचा भरणा करून ठेवला. मुंगेरी लालसारखे भले स्वप्न रंगवले. आणि वर्तमानेन कालेन प्रवर्तन्ते विचक्षणाः. सुभाषितकार म्हणतात, वर्तमान काळामध्ये काहीही अचानक घडू शकतं आणि पुढचे सगळे स्वप्न भंग होऊ शकतात. बड्यांचे झाले. रावणासारखा जो विद्वान माणूस, सामर्थ्यवान माणूस, तर त्याचेसुद्धा स्वप्न पूर्ण नाही झाले. त्याला अग्नीचा धूर बंद करायचा होता, त्याला सगळा समुद्र अमृताचा करायचा होता, स्वर्गाला सरळ पायऱ्या बांधित न्यायच्या होत्या. अशा बऱ्याच काही गोष्टी. रावणाच्या जी लंका होती ना सोन्याची, ते सोनं खूप होतं, पण सोन्याला सुगंध आणायचा राहिला. सोन्याला मी सुगंध आणणार म्हणून तो एक प्रयत्न राहिला. अशा अनेक प्रयत्नांच्या कल्पना त्या रावणाच्या होत्या. युद्ध पुकारल्या गेलं आणि रामाकडून तो रावण मारल्या गेला. सगळे स्वप्न भंग झाले. तेव्हा 14 चौकड्या राज्य जयाचे परित्याचे स्वप्न भंग झाले, असा त्याचा अर्थ आहे. तर आपलं तर तेव्हा स्वप्न असे रंगवा की जे शक्य आहे का, योग्य आहे का, आवश्यक आहे का, आणि अशा अर्थानेच वाटचाल करा, असं शास्त्रकारांचं मत आहे. त्याच्यामध्ये जास्त धोके नाहीत आणि जास्त दुःख नाही. तेव्हा गतन्न म्हणजे गते शोको न कर्तव्यः, हा जो पहिला सुभाषिताचा मुद्दा आहे. तर गेलेल्याचा शोक करू नका. जो गेलेल्याचा शोक करतो ना, तो एक मूर्ख असतो. 5 मूर्ख शास्त्रकाराने सांगितलेले आहे, त्यातला हा एक मूर्ख असतो. जी गोष्ट खलास झाली, नष्ट झाली, हरवली आहे, शक्यताच नाही आहे, तर त्याच्याबद्दल शोक करू नका. जर शोक करत असेल तर तो मूर्ख आहे. तर त्याच्याबद्दल एक दृष्टांत आहे कवी कालिदासांचा आणि भोजराजाचा. तर भोजराजा, त्यांची पत्नी आणि सखी ह्या दोघीजणी काहीतरी लांब गुजगप्पा करत होत्या. त्या गप्पा करत असताना हा भोजराजा मध्येच गेला त्या दोघींच्या. तेव्हा मध्येच जवळ आल्यानंतर त्या भोजराजाची पत्नी म्हणली, या मूर्खो. भोजराजा एकदम थमला. म्हणले, मी मूर्ख कसा काय, म्हणून त्याला चिंतन निर्माण झालं की मला मूर्ख का म्हणाली. मग त्याने ती समस्या दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये मांडली. तेव्हा कोण पंडित या शब्दाचा आणि या समस्येचा अर्थ काढील, म्हणून तो प्रत्येक पंडित सभेमध्ये आला की त्याला म्हणायचा, या मूर्खो. पंडित असा विचार करत करतच जाऊन खुर्चीवर आपल्या बसायचा. शेवटी कालिदास जेव्हा आला, त्या कालिदासालाही भोजराज म्हणे, या मूर्खो. तेव्हा कालिदास म्हणतो, राजे महाराजे, मला मूर्ख तुम्ही का म्हणाले. म्हणले, त्याचं उत्तर मला हवं आहे. मग कालिदास म्हणतो, गतन्न शोचामी खादन्न गच्छामी गतन्न शोचे. तर खादन्न गच्छामी, हे राजा, मी कधी खात खात चालत नाही. हसन्न जल्पे, मी कधी हसता हसता बोलत नाही. द्वाभ्याम तृतीयो न गच्छामी राजन. राजेसाहेब, 2 माणसं किंवा 2 मैत्री मित्र बोलत असताना मी कधी मधी जात नाही. द्वाभ्याम तृतीयो न गच्छामी राजन किं कारणेन भोज भवामी मूर्खः. हे राजा, मी कोणत्या कारणाने मूर्ख आहे ते सांगा. खादन न गच्छामी, खात खात जात नाही. हसन न जल्पे, द्वाभ्याम तृतीयो न गच्छामी राजन. तर आणि मग जे गेलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, न शोचामी, त्याचा मी कधी शोक करत नाही. गतन न शोचामी, मग मी कशामुळे मूर्ख आहे सांग. आणि मग त्या राजाच्या लक्षात आलं की अरे, द्वाभ्याम तृतीयो न गच्छामी राजन, हा मुद्दा लक्षात आला
कारण त्या दोघी बोलत असताना मी मध्येच गेलो. जो दोन माणसं बोलत असतील बाजूला लांब एका बाजूला, तर त्याच्यामध्ये कधी जाऊ नये. जर त्याच्यामध्येच काही लोकांना मध्येच डोकं घालण्याची सवय असते. बोलतायत ना, नाही मला थोडंसं बोलायचं तुमच्या, किंवा मध्येच हस्तक्षेप करायचा. तसा हस्तक्षेप करणं शास्त्रीयदृष्ट्या तो हस्तक्षेप नाही, तो विक्षेप आहे आणि तो मूर्खपणाचं लक्षण आहे असं शास्त्र सांगतं. तेव्हा गतन्न शोच्यामी हा आपला महत्त्वाचा त्यातला शब्द आहे. तर गेलेल्याचा जो शोक करतो तो एक मूर्ख असतो. तेव्हा एका दृष्टांतामध्ये आपण हे करूया, त्याचं महत्त्व सांगूया. एका मित्राच्या बायकोचं दुखायला लागलं आणि आजार वाढल्यानंतर ती सिरियस झाली. तेव्हा दुसरा मित्र भेटायला आला त्याला, त्याची बायको आजारी आहे म्हणून. तर तो मित्र आल्याबरोबर हा मित्र रडायला लागला. म्हणले अरे रडतो कशाला? म्हणले अरे ही पार आता मरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तेव्हा आता हे माझं कसं होणार, आता हिचं काय खरं नाही आहे. आणि तो रडायला लागला मोठ्याने, स्पुंदून रडायला लागला. तेव्हा तो मित्र म्हणाला, वेड्या जिवंत आहे ना ती, मग माणूस जिवंत असताना किती जरी प्रिय असला तरी रडणं हे अशुभ आहे, रडायचं नसतं, जिवंत आहे ना. मग त्याने त्या आपला शोक आवरला आणि मग झालं 2-4 तासामध्ये ती बाई मेली. पुन्हा तो मित्र जेव्हा मेलेली वार्ता ऐकल्यावर तो परत आल्यानंतर हा मित्र पुन्हा ढासा रडायला लागला, मोठ्याने ऊर बडायला लागला. आता कसं होणार, माझं कसं काय झालं, मोठ्याने रडायला लागला. तेव्हा मित्र म्हणला, अरे जरा धीर धर, मी काय म्हणतो ते तर ऐक ना. अरे काय ऐकायचं, म्हणला मेली. आता तू म्हणला होता जिवंत असताना रडायचं नाही, आता मेली. तो म्हणला आता मेली ना, मग मेलेल्या माणसाबद्दल रडायचं नसतं. गेलेल्याच्या माणसाबद्दल शोक करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. तू तर शहाणा आहेस. मेलेल्याच्या किंवा गेलेल्याबद्दल शोक करायचं नसतो. आणि मग त्याला थोडंसं धैर्य त्याने दिलं. तात्पर्य काय, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करताना जर आपण थकलो आणि आपलं यश आलं नाही तर मग परमेश्वरावर ढकलायचं तोपर्यंत. कारण पूर्वपक्ष असा आहे, ठेविले अनंते तैसेच राहावे, असे काही माणसं आळशी बनतात तेव्हा तसं नाही आहे. मग भविष्याचे चिंतन करायचं नाही असं म्हटलं तर मग मनुष्य निष्क्रिय होईल, नैष्कर्म्यवादाकडे जाईल तो. पण तसा हा श्लोकाचा किंवा या व्हिडिओचा अर्थ घेऊ नका. प्रयत्नांती जर तसं झालं तर मग मात्र आपलं काही चुकत नाही. वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोग नेते फळ संचिताचे. जर आपण दुःखाचं दुःख करीत बसलो तर दुःखच वाढत जाईल. त्यामुळे झालेलं आहे त्याच्याबद्दल जास्त शोक करू नये असा हा तात्पर्य अर्थ आहे. म्हणून भूतामध्ये जाऊ नका, भूतकाळात जाऊ नका, जास्त वर्तमानात जगा आणि भविष्यामध्ये जास्त रमू नका. कारण त्या आपल्या फारसं हातात नाही. शक्य योग्य आवश्यक पहा आणि वर्तमान जो आपल्या हातामध्ये आहे तो अगदी चांगला करायचं शिका. जो असेल तो असेल, घडी असेल 2 घडी असेल, जो काय परमेश्वराने आपला वर्तमान दिलेला आहे तो चांगला करायचं शिका. खरं तर असं आहे की वर्तमान काळच नाही आहे. तार्किकदृष्ट्या जर पाहिलं तर वर्तमान काळाचा काळच ठरत नाही आहे. कारण वर्तमान असा शब्द म्हणेपर्यंत तो शब्द भूतकाळात जातो. हा वर्तमान असा आहे की तिथे काय म्हणजे किती म्हणजे वर्तमान काळ, तर ते लगेच भूतात जातं. आता मी हे बोलतो हे सगळं भराभरा भूतकाळात जातं, मी वर्तमानात आहे का असं म्हणेपर्यंत ते भूतकाळात जात आहे. तेव्हा वर्तमान याचा अर्थ असा आहे की तुम्ही जोपर्यंत आहात प्रत्येक क्षण हा चांगल्या गोष्टीसाठी खर्च घाला आणि वर्तमान काळात जगा. ते जगणं जास्त चांगलं, वर्तमानात जगणे जास्त चांगलं असा आजच्या या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. त्याच्यामध्ये जास्त समाधान आहे, भविष्यात नाही भूतात नाही. आणि म्हणून त्यासाठी सत्संगती करा, समजून घ्या, जीवनाचं रहस्य काय आहे ते समजून घ्या. या जीवनाच्या रहस्यामध्ये जर समजून घेण्यामध्ये आपण यशस्वी झालो तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा
लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐका, श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. एत मोक्ष आहे ऐता श्रवणाची माझी. आणि हा व्हिडिओचा अर्थ, या व्हिडिओचा भाग जर दुसऱ्याला पाठवला तर ज्ञानदानम विशिष्यते, दुसऱ्याकडे द्या, त्यालाही ऐकू द्या. तुमचं ते दान केल्यासारखं पुण्य तुम्हाला लाभेल. रामकृष्ण हरी.